कल्याणच्या सोसायटीमधील राडा प्रकरणात आरोपी शुक्ला हे आता सरेंडर झालेले आहेत. आपल्यासोबत आता सोसायटीतील रहिवासी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. ज्या प्रकारे प्रकरण घडलं, शुक्ला यांचं म्हणणं आहे मी सुद्धा मराठी आहे, यामध्ये देशमुख कुटुंबियाचाही दोष आहे, त्यांनी पण आमच्या परिवाराला त्रास दिलाय. काय याबद्दल सांगाल? नाही, मला वाटत नाही देशमुख कुटुंबियांचा दोष आहे. कारण आम्ही घटनास्थळावर लगेच त्या ठिकाणी आम्ही त्याच बिल्डिंगमध्ये, बाजूच्याच बिल्डिंगमध्ये आमच्या अजमेर हाईट 1, 2, 3 आहे. मी 2 मध्ये राहतो, ते 3 मध्ये झालेली आहे 1 मध्ये झालेली आहे घटना. लगेच आम्ही खाली झालो होतो, तर लिफ्टमध्येच आम्हाला ती जे 10-12 मुलं जी बाहेरून मागवलेली होती ती लिफ्टमध्ये दिसली. प्रत्येकाच्या हातामध्ये ते रॉड, जे स्टीलचे रॉड होते ते होते. त्यांनी मेन बाहेरून जे गुंड मागवले ती मोठी चूक आहे. प्रत्येक सोसायटीत भांडणं होत असतात. आमच्या सोसायटीमध्ये भांडणं पहिल्यापासून होतात, ते आपसात होतात. सोसायटी हा एक आपला परिवार आहे, पण त्याच्यामध्ये तुम्ही बाहेरची लोक आणता ही एक सगळ्यात मोठी चूक आहे. आणि त्याला अटक झाली ही खूप आनंदाची गोष्ट आहे. आमच्यासाठी आमचा विजय येतो. आपण जर बघितलं तर काय नक्की प्रकार घडला होता आणि शुक्ला यांनी पूर्वी सुद्धा आरेरावी दादागिरी केली होती का, काय माहिती द्याल? हो, प्रकार असा घडला होता की जे शेजारच्या कुटुंबातील काकू आहेत त्यांना धुराचा त्रास होतो. यांची सवय होती शुक्लांची, त्यांच्या घराच्या बाहेर ते रोज सकाळ संध्याकाळी धूप लावत होते. यांनी सांगितलं की ते धूप लावायच्या ऐवजी तुम्ही अगरबत्ती लावा, जेणेकरून त्रास आम्हाला कमी होईल. तर त्याच्यावरनं खूप भांडलं, खूप गाण बोलायला लागली. तुम्ही मराठी लोक झोपडपट्टीतले, इथे राहण्याचे लायकीचे नाहीत वगैरे वगैरे, तुम्ही मांस मच्छी खाता, सगळे घाण करतात, आम्ही ब्राह्मण आहेत, आम्हाला हे चालत नाही. तर त्यांचा वाद ऐकून शेजारचे फ्लॅटमध्ये राहणारे देशमुख कुटुंबीय आहे ते दोघे भाऊ घरात जेवणाची तयारी करत होते. जेवण संकष्टी असल्यामुळे त्यांना उपवास सोडवायचा होता. त्यांनी आरडाओरड ऐकून बाहेर आले. त्या दोघांनाही समजवलं, नीट त्यांचं भांडण मिटवलं आणि हे दोघे आपल्या आपल्या फ्लॅटमध्ये गेले. तर त्याचा राग, ते भांडण मिटवलं म्हणून त्या शुक्लाचा आणि त्याच्या बायकोचा, देशमुख ब्रदर दोघे बंधू आहेत त्यांच्यावर होता. ते घरात गेले. त्याच्यानंतर 15-20 मिनिटाच्या नंतर त्यांनी घरात काय कारवाई केली कोणास ठाऊक, त्यांनी बाहेरून 15-20 गुंड बोलवले. ते गुंड आल्याच्या नंतर हे जेवणाला बसणारच होते दोघे भाऊ, उपवास सोडून संकष्टीचा. इतके त्यांच्या दाराची बेल वाजवली. ते जसे बाहेर आले तसे त्यांना रॉड आणि लाकडी बॉटम वगैरे यांनी खूप जबरदस्त मारहाण करायला सुरुवात केली. त्यांचा धाकटा भाऊ जो अभिजित, त्याच्या डोक्यावर एवढं जबर मार बसलं की त्याचं डोकं फुटलं, 10-12 टाके लागले. तो अजूनपर्यंत हॉस्पिटलमध्येच आहे. शुक्ला यांनी यापूर्वी सुद्धा काही अशा गोष्टी केल्या होत्या का, काय माहिती? त्याने बाहेर जे शिवरायाच्या सोबत खूप मोठं हे करून ठेवलेलं डेकोरेशन, की त्याचा तिथल्या फ्लोअरवाल्यांना त्रास होत होता. ते सोसायटीकडे आल्याच्या नंतर आम्ही त्याला समजून सांगितलं, तो समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हतं. त्याला लेखी पत्र दिलं की हे एक्सचेंज जे केलेलं आहे इतर लोकांना त्रास नको व्हायला म्हणून तू काढून टाकतो. तो दुसऱ्यांचं उदाहरण देत होता. म्हटलं दुसऱ्यांनी जर चूक केली, पुन्हा केलं तर तू पण त्यांचं फॉलो करणार आहे का? तुला जे सांगतो ते ऐक ना, आम्ही काही चुकीचं सांगत नाही आहे. पण तरी पण तो अजिबात ऐकत नव्हता. त्याची कॉपी आम्ही डेप्युटी रजिस्ट्रारला दिलेली, त्याची पोच आहे की तुम्ही याला समजून सांगा. त्याच्यावर अजूनपर्यंत काही कारवाई झालेली नाही. त्यांच्यावर आधी पण एक गुन्हा दाखल झाला अशी एक माहिती एका कुटुंबाने दिली आहे, काय माहिती आहे? नाही, त्याच्याबद्दल काही कल्पना. आधी एक गुन्हा दाखल झाला कुटुंबावर, त्याच्याबद्दल काही माहिती आहे का? कुटुंबावरती असं नाही, महात्मा फुले पोलीस चौकीत, पण हा सेम त्यांनी असेच बाहेरचे गुंड आणलेले आहे आणि असं त्यांच्यावर एक गुन्हा दाखल आहे MFT मध्ये. आपलं काय मत आहे या सर्व प्रकरणावर? नाही, या प्रकरणात जे देशमुख परिवारावर जो हल्ला झाला आहे त्याचा तर प्रथम निषेधच करण्यासारखा आहे. आणि जो न्याय आता आम्हाला पोलीस स्टेशनकडून मिळतोय, हा आम्ही मेहनत करून सगळ्या लोकांनी आम्हाला एकत्र आम्ही जमून त्याचा हे परिवार, योगीधाम परिवार एक शांत परिवार होतं. याच्यात भाषावाद, प्रांतवाद अजूनपर्यंत झालेला नव्हता. हा प्रथमच हे सगळं घडलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो. आणि पोलिसांनी जे आतापर्यंत जे टाळाटाळ करत त्याच्यानंतर आम्हाला जी सहकार्याची भूमिका दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद मानतो. पण शुक्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे की पहिले देशमुख आणि बाजूच्यांकडनं या प्रतिक्रिया आल्या, मग आमच्याकडनं ती प्रतिक्रिया झाली. मी स्वतः मराठी आहे, माझे कुटुंब 100 वर्ष इकडे राहतं, याबद्दल काय? नाही, त्याबद्दल काही दुमत नाही. महाराष्ट्रात राहतात ते, मराठाची संस्कृती आपली आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आहे. पण तुम्ही बाहेरचे लोक येऊन इथे गुंडागर्दी करता, याला हे शोभण्यासारखं नव्हतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टीला दुजोरा मिळाला आणि याच्यात फक्त आडनावामुळे या गोष्टीचा त्रास झालाय. ते बोलतात की ते मराठी आहेत,
तर आम्ही मान्य केलं तुम्ही महाराष्ट्रात राहता तर तुम्ही मराठी आहे, पण तुम्ही मराठी लोकांबद्दल हे उद्गार कसे काढू शकता? मग जर तुम्ही मराठी असाल तर तुम्ही कसे बोलू शकतात की मराठी भिकारी आहे, मराठी इथे राहायच्या लायकीचे नाहीत? म्हणजे ते दुतोंडी बोलतात. मराठी असते तर ते मराठीबद्दल असे बोललेच नसते, आणि त्याचा आम्हाला राग आहे. आणि दुसरं मला पत्रकारांचे खूप आभार मानायचे आहेत, कारण आम्ही सरकारी अधिकारी अशा प्रकारे करतो, हे तुम्हाला योग्य वाटतं का? काय सांगा. सरकारी अधिकारी म्हणजे त्याच्यावर उलट जबाबदारी आहे, तो सरकारी माणूस आहे, तर त्याने असं करायला नको होतं. ही खूप निषेधार्ह आहे आणि आम्हाला ते अजिबात मान्य नाही. यापुढे काय कारवाई व्हावी असं तुम्हाला वाटतं? योग्य ती कारवाई व्हावी. त्याला जो जर त्याने गुन्हा केला आहे त्याची त्याला शिक्षा झालीच पाहिजे. एक महिला म्हणून आपल्याला काय वाटतं? एक ज्येष्ठ महिला त्यांना समजत होत्या, मात्र त्यांना सुद्धा मारहाण केलंय, त्यांच्या दंडाला लागलंय, याबद्दल आपलं मत? नाही, हे अतिशय चुकीचं निंदनीय घटना घडलेली आहे आणि हे त्यांचं कितीही मोठा अधिकारी असू दे ना, हे असं कृत्य म्हणजे हे अतिशय खेदजनक निंदनीय आहे. याचा आम्ही सर्व रहिवासी मिळून स्थानिक अतिशय प्रचंड निषेध करत आहोत आणि पत्रकारांचे आम्ही आभार मानतो. आणि आपले हे कोण आपले पोलीस झेंडे साहेबांनी पण आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे. वाघमोडे साहेब 307 कलम हे लावण्यात येत आहे आणि आज 3रा दिवस आम्ही अजूनही इथे आहोत. 307 कलम आणि वडापाव खाऊनच आम्ही आहोत आणि खरंच आम्हाला न्याय मिळालेला आहे. आपण जर बघितलं तर सर्व जे कुटुंबीय आहे, बिल्डिंग मधले रहिवासी, आजूबाजूचे रहिवासी पोलीस स्टेशनला अद्याप आहेत आणि कठोर कारवाई व्हावी अशी त्यांची मागणी आहे. कॅमेरामन प्रथमेश प्रदीप भणगे, न्यूज 18 लोकमत, कल्याण.